नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. मी आता आज तुळजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल ताई, आता तुम्ही प्रचार करताय, आज तुम्ही प्रचाराची खूप असं सुरू आहे सध्या, कसं आहे, काय वातावरण कसं आहे, काय सांगाल? मला तरी आम्ही फिरतो तेव्हा राणादादांसाठी चांगलं प्रतिसाद मिळतोय. विशेष करून मी महिलांना भेटते, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राणादादांसाठी, युवकांचा आहे. विकासासाठी राणादादा तुळजापूरला पाहिजेच असं सगळ्यांचं मत आहे की विकास आम्हाला जर आमचा करायचा आहे, पुढच्या पिढीसाठी काय करायचं आहे, तर सगळ्यांकडनं कामं राणादादांच्या माध्यमातून या 2.5 वर्षामध्ये, 5 वर्षामधले पण 2.5 वर्षामध्ये खूप झालेले तुळजापूर विधानसभा क्षेत्रात. त्यामुळे विकास आणि कामासाठी आणि कधी धावून येणाऱ्या असा माणूस आणि महिलांचा खूप मोठा प्रतिसाद लाडक्या बहीण योजनेमुळे असेल किंवा राणादादांशी संपर्क, माझ्याशी संपर्क म्हणून असेल, पण प्रतिसाद चांगला मिळतो. अच्छा, काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत वातावरणात तुम्ही? नाही, राणादादा जिंकतील असं मला तरी विश्वास आहे. कारण खरोखर राणादादांनी कामं केली आणि जो स्पीड किंवा जे विजन घेऊन राणादादा करतायत की तुळजापूर मंदिराचा विकास असो, तुळजापूर रस्त्याला 350 कोटी रुपये दिलेत, तेरच्या मंदिराला 250 कोटी रुपये, म्हणजे तुळजापूरला येणारा भाविक पर्यटक तेरला येऊन तेरचा, इंग्रजवाडी, बाकीच्या आजूबाजूचा आपला विकास एका विजनने दादा काम करतायत. खूप मोठं रस्त्याचं जाळं अगदी छोट्या छोट्या तांड्यापर्यंत, तुळजापुरातल्या छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत, म्हणजे 72 गावाला तर आलाच आहे निधी, पण तुळजापुरातल्या छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत मिनिमम 50 लाखाचा निधी, जवळजवळ 2 कोटी रुपयांचा निधी प्रत्येक गावाला आलेला आहे. आणि अगदीच मिनिमम म्हणजे 50 लाख रुपयाचा प्रत्येक गावाला निधी आलाय असं मी ठोकपणे तुमच्या समोर सांगू शकते. मग हा जो निधी कधी नव्हे तो आलेला आहे, याच्यासाठी लोक राणादादांना परत मतदान करतात. काय, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार आहे आता? हे विकासासाठी राणादादांना विकासा पुरुष म्हणूनच बघितलं जातं. पहिलं म्हणजे उजनीचं पाणी आणलं राणादादांनी, 14,000 कोटी रुपये खर्चून. उद्या डिसेंबरमध्ये आपल्याकडे बोगद्याने रामदरा तलावामध्ये उजनी धरणाचं पाणी येतं. पश्चिम महाराष्ट्रातलं बारामती, इंदापूरच्या नाकाखालचं पाणी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आरक्षित करून ठेवलं आणि राणादादांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि वरती आपले देशाचे पंतप्रधान केंद्रात मोदीजी आहेत, त्यामुळे एवढा मोठा पैसा मिळाला. अजून आपल्याला 16 TMC पाणी आणायचं आहे, त्याच्यासाठीचे पैसे मिळवण्यासाठी वरती देशाचे पंतप्रधान मोदीजी भाजपचे कमळाचे आहेत, त्यामुळे मोठा निधी आणायचा असेल तर आपल्याला भाजपचाच आमदार निवडून देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, रेल्वे आली. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही रेल्वे मंजूर झाली राणादादा भाजपचे आमदार झाल्यामुळे. जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या पक्षाच्या देवेंद्रजी आल्यानंतर, उपमुख्यमंत्री साहेब झाल्यानंतर मग केंद्रात हा प्रस्ताव गेला, केंद्राने तो मंजूर केला आणि 2,000 कोटी रुपये, 2,000 कोटी एवढा मोठा निधी मंजूर केला. त्याची वर्क ऑर्डर आचारसंहितेच्यामुळे म्हणजे अडकली, पण राणादादांनी देवी मंदिराच्या स्वनिधीमधनं 65 कोटी रुपयांचं पूर्ण मंदिर एक फाकलंय असं, आई तुळजाभवानीचं एक दगड उकलून तिथं परत नवीन मंदिर, साधी कमान आपल्या तुळजापुरात नाही, 450 कोटी रुपयाची नुसती कमान. आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देते असं 108 फुटे पुतळा आपल्या बायपासला रामदरा तलावाच्या समोर येतो. म्हणजे असं वेगवेगळ्या माध्यमातून आई तुळजाभवानीच्या मंदिर आणि परिसराचा विकास उज्जैन आणि अयोध्येच्या धर्तीवर करून भाविक आणि पर्यटक, ट्रेनमुळे सुद्धा भाविक तुळजापूरला डायरेक्ट उतरल्यामुळे साधा चहा विकणारा तिथं माणसाचं अर्थकारण बदलणार आहे, मी सांगायची गरज नाही. पण हा जो विजनचा पॅटर्न आणि विकासाचं विजन घेऊन राणादादा विकास करतायत, याला तुळजापूरची जनता नक्की पाठिंबा देईल असं मला वाटतं. समोर पण उमेदवार उभे आहेत, महाविकास आघाडीचे पण उमेदवार आहेत. देवानंद रोचकरांनी समाजवादी पार्टीकडून उमेदवारी घेतलेली आहे. नाही, राणादादांचे नेहमीच शिकवण किंवा हे राहिले की आपण आपलं काम आणि आपण आपल्याबद्दल बोलायचं, समोर कोण, आपण आपली लाईन मोठी करायची, समोरच्याची नाही. आणि मला वाटतं तुळजापूरची जनता, तुळजापूर विधानसभेचे या 72 गावांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं काम त्यांना पाहिलंय, त्यांच्या मुलाला तपासणी केलेली आहे, त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांचा
म्हणजे विचार किंवा त्यांचं वागण्याची पद्धत, कामाची पद्धत आणि तुळजापूर तालुक्याने सुद्धा मागच्या 5 वर्षात जिथं बाकीचे दोन्ही उमेदवारांचे चेहरे कधी पाहिले नसतील, तिथल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये राणादादा अड्डात वेळेला आणि मी गेल्या 5 वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे काम झालं राणादादा आपलं मास्क, सॅनिटायझर सगळं किंवा कन्फर्म ते कंटेनमेंट झोनसाठी मदत, जेवण पुरवायची हे काम राणादादांचं तुळजापूरच्या छोट्या-छोट्या गावांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की समोर कोण उभं आहे. राणादादा मागच्या वेळच्यापेक्षा माझा तरी विश्वास आहे की जास्त मतांनी निवडून येतील. काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना? नाही, माझं आव्हान हेच आहे की प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असायलाच पाहिजे. पण आपण ह्या इलेक्शनला आपला विकास, आपल्या पुढच्या पिढीला पाणी मिळणारे का, रस्ते मिळणारे का, कामाचं सांगताना आज तामलवाडी MIDC मध्ये 157 कारखानदारांनी रजिस्ट्रेशन केलं. कौडगावच्या MIDC मध्ये देशातील एकमेव आणि पहिला इंडस्ट्रियल टेक्सटाईल पार्क होतोय जिथं 62 कोटीची कामं चालू झाली, रस्ते ले करायचं वगैरे, आणि 10 ते 12 हजार मुला-मुलींना नोकऱ्या मिळणारी. होर्टीची काल मी होर्टी वडाचा तांडा इथं होते, तिथं 650 एकर राणादादांनी संपादित केले. मग राणादादांना राजकीय वजन दिलं तर कारखानदारांना देवेंद्रजी मोदीजींच्या माध्यमातून बोलून आपल्याकडे खेचून आणू शकतात. हा जो विजन किंवा हे जो विकासाचा पॅटर्न चालू केला राणादादांनी, याला तुळजापूरची जनता खीळ बसू देणार नाही. समोर कोण आहे, समोरच्या माणसांची कामं गुत्तेदारीमध्ये आणि बाकी अगदी बाकीच्या उमेदवारांना जास्त लोक ओळखत नाहीत. म्हणजे पाहिलेला पण नाही चेहरा किंवा त्यांचं काम नाही आहे. राणादादांचं काम आहे. त्यामुळे 101% महिलासुद्धा लाडकी बहीण योजनेमुळे अतिशय खुश आहेत. म्हणजे बाकी कोणी काही म्हणो की इकडे तेलाचा डबा वगैरे वगैरे, बायकांना 1500 रुपये कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की जर महायुती सरकारच्या पाठीशी महिला खंबीरपणे उभं राहिल्या तर इलेक्शनच्या नंतर लगेचच आपला पगार 2000 रुपये होणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी 2 रुपये सुद्धा आपल्याला 2.5 वर्षाच्या त्यांच्या आघाडी काळात मध्ये जेव्हा मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब, तेव्हा 2 रुपये दिले नाही. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रेल्वेला राज्याचा 450 कोटी रुपये हप्ता आणि मग केंद्राचा 450, असे 900 कोटी रुपये मिळून ट्रेनचं जोरात काम चालू झालेलं आहे. आणि 22 महिन्यामध्ये आपल्या तुळजापूर आणि धाराशिवला रेल्वे येणार आहे. धाराशिवला ही रेल्वे आल्यामुळे आधीच डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी एक लाईन आणली होती आणि आता ही दुसरी झाल्यामुळे आपलं धाराशिव हे जंक्शन होणार आहे. म्हणजे आज पुणे पण जंक्शन नाही, दौंड जंक्शन नाही, मनमाड जंक्शन आहे, नाशिक नाही, जंक्शन झाल्यामुळे देशात आपल्या धाराशिव रेल्वे स्टेशनवरनं ट्रेन जाणार आहे. आणि जंक्शन झाल्यामुळे येत्या 5 वर्षात आपलं पूर्ण जिल्ह्याचं अर्थकारण बदलणार आहे. मी सांगायची गरज नाही, कुठेही जाणारी, साऊथला, नॉर्थला, ईस्टला जाणारी ट्रेन महाराष्ट्रातली नाही देशातली आपल्या या उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. याच्याने आपल्या शेताच्या म्हणजे माल आपण कुठेही पाठवू शकतो जिथं भाव चांगला आहे. आणि एकूणच वर्दळ म्हणजे तिथलं सगळं हब झाल्यामुळे आपल्या मुलांना नोकरी आणि अर्थकारण आपलं बदलणार आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिराला 2000 कोटी रुपये. पुन्हा म्हणेन की जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री म्हणजे पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी आई भवानीच्या मंदिराला प्रसाद योजनेमध्ये घाला, 2 रुपये देऊ नका. पण जशी क वर्गाची तीर्थक्षेत्र योजना आपल्या जिल्ह्याला असते म्हणजे राज्याला असते, तशी देशासाठी प्रसाद योजना असते. त्याच्यात देशातले वेगवेगळे तीर्थक्षेत्र असतात, उज्जैनचं मंदिर असेल, बाकीचं. तसं आपलं महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेलं आई तुळजाभवानी मंदिर प्रसाद योजनेत घाला, एक कागद वर पाठवा म्हणून दादांनी एक 10 ते 20 वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली, विनंती घेतली, पण त्यांनी तेवढं पण केलं नव्हतं. कधी नव्हे ते महिलांना गृहीत न धरता त्यांच्यासाठी एक पगार देण्यात आला, त्यांच्याकडे लक्ष सरकारचं गेलंय. माझं असं आपल्या माध्यमातनं महिलांना एक महिला म्हणून आव्हान आहे की कधी नव्हे आपल्याला पगार चालू झाला. आपण घरात एवढं मोठं काम करतो, शेतातली 75% कामं आपण करतो, आपल्याला घरात केअर काढतो म्हणून 1500 रुपये पगार चालू झाला. मी मुद्दाम ते म्हणते, आम्ही करतो कामाचं मोल 1500 नाही, पण आता आपल्याला दाखवून द्यायचंय की महिलांना एखादी योजना दिली
तर आम्ही महिलांना एखाद्या राज्यकर्त्याला खुर्चीवर बसू शकतो किंवा एखाद्याला पाडू शकतो. जर आपण आपली दाखवून दिली की आम्हाला एखाद्याला जिंकून देण्याची ताकद आहे एखाद्या पक्षाला, एखाद्या पार्टीला, तर आपल्यासाठी पुढे योजना होतील महिलांसाठी. नाहीतर आपल्याला गुरुवरून जो शेतकरी सन्मान पगार पुरुषाच्या खात्यावर येतोय, आपल्याला पहिल्यांदा पगार यायला लागलाय आणि तो वाढणार आहे. अशा अंगणवाडी सेविकांना पण आधी 1500 रुपये होते, आज 10,000 15,000 झाले. आपल्याला ही सुरुवात आहे. आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची, एकजुटीने महायुती सरकारच्या कमळाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आता मुलींचं शिक्षण माफ झालंय. मुलींना शिकल्यानंतर 30% जागा सरकारी प्रायव्हेट नोकरीमध्ये आरक्षित आहेत. 1,00,000 रुपये मुलगी जन्मल्यानंतर तिच्या खात्यावर 2 मुलींच्या येतंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. 18व्या वर्षी त्या मुलीला आता शिक्षण तर मोफत आहे, पण कपडे आणि पुस्तकं आणायला 1,00,000 रुपये आहेत. बसचं तिकीट अर्धं झालंय, जेणेकरून ती कोंडमधनं उस्मानाबादला अर्ध्या तिकिटात येऊ शकते. खूप मोठं महिलांच्या आयुष्यात बदल हे महायुती सरकार करू पाहते. आज बाई प्रेग्नंट असली की 6,000, मुलगी जन्मली तर 1,00,000, मुलींचं शिक्षण मोफत, बसचं तिकीट अर्धं, नोकरीमध्ये 30%, 10% आरक्षणासाठी इथं मारामारी होते. त्यामुळे मला असं वाटतं महिलांनी या 1500 रुपये पगार दिला म्हणून नाही, पण 12,000 रुपये शौचालयाला दिले. आज बायकांना किती त्रास होता, गावोगावी अंधार पडायची वाट बघावी लागायची. 12,000 रुपये शौचालयाला दिले म्हणून तरी कमळाचं बटन दाबावं. आणि शेतकऱ्यांसाठी आता दुधाचा प्रति लिटर 7 रुपये अनुदान चालू केलेलं आहे. शेतीची वीज बिल पूर्ण वर्षभराची माफ आहे. आपल्या छोट्या गावामधनं पीक विमा केवढा मोठा जायचा सरकारला, आज तो पैसा गावातच राहतोय. कोणचं उदाहरण घेतलं तर कोणचा पीक विमा किती जात होता, आज 1 रुपयात पीक विमा झाल्यामुळे आपले तेवढे पैसे आपल्या गावात राहत आहेत. आणि शेतीचं वीज बिलचं मी म्हटलंच. आणि सोयाबीनचा हमीभाव 4,850 केलेला आहे. सरकारी खरेदी केंद्र चालू झालेले आहेत. आणि या इलेक्शनच्या अगोदर 5,100 मॅक्झिमम 5,200 पर्यंत आपल्या सोयाबीनचा भाव जातोय. हे मी आपल्या माध्यमातून सांगते. 5,100 भाव इलेक्शनच्या अगोदर होतोय. सोयाबीन आपण बाहेर विकायचं नाहीये. ज्या चुका किंवा जे धोरणं आणि भाव महागाई झाली म्हणून विरोधक ओरडतायत, त्यांना लक्षात येत नाहीये का ते दिशाभूल करतायत की करोनाचं संकट जगावर होतं. तुमचं ज्या मुलाचं मोबाईल शॉप असेल आणि ते 2.5-3 वर्ष बंद झालं तर आणि तो मुलगा घरी बसला तर घरात अवकळा किंवा थोडा आर्थिक नाडी घसरणारे हे सांगायला मी लागत नाही. जग बंद होतं. तिथं जग बंद झाल्यानंतर जेव्हा जगातला 1 नंबर लोकसंख्या असलेला देश सावरू पाहतोय, आज 350 कोटी रुपये तेर तुळजापूर रस्त्याला पडतायत. हा निधी द्यायला मोदीजी आज समर्थ आहेत. प्लस आपल्याला 5 किलो धान्य प्रत्येक माणसाला कोरोना काळात मोदीजींनी दिलं. त्यांनी पैसा वाचवला, पण कोणी भुकेलं झोपणार नाही याची सोय केली. करोनाची लस जगातल्या 1 नंबर लोकसंख्येच्या देशातल्या प्रत्येकाला मोफत दिली. आज आरोग्य कवच प्रत्येकाला 10 लाख रुपयाचा आहे. ही साधी गोष्ट नाही, म्हणजे बेसिक नीड्स ज्या आपल्या आहेत की पोट भरलं पाहिजे. घरकुलं कधी नव्हे ते सर्वेहून ओपनचा प्रत्येक गावात मिनिमम 50%, अगदीशय जबाबदारीने बोलते, 50%च्या वर ओपनची घरकुलं प्रत्येक गावात आली. त्या घराला नळाद्वारे पाणीसाठी, जलजीवनसाठी लाखो, 70 लाख, 1-1 कोटीचा निधी तुळजापूरच्या प्रत्येक गावात. मग हा विकास नाही आहे का? आणि हा करोनामध्ये मोदीजी जर करतायत तर आणि महागाई जगावर आहे. सगळे ग्रेट ब्रिटन म्हणजे लंडन सारखी, UK सारखे देश, न्यूझीलंड सारख्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला की करोनानंतर मला देश सांभाळता येत नाही, महागाई आणि बेरोजगारी झाली. तिथं आपल्या जगातल्या 1 नंबर लोकसंख्येचा देश मोदी साहेब अतिशय ताकदीने सांभाळतात. करोना आला होता, करोनामुळे महागाई आली होती. गॅस हा आपल्याला गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे महागाई झाली आणि ती हळूहळू कमी होते. देश सावरतोय, मुलांना नोकऱ्या लागणार आहे. हे दिशाभूल, हे शेतकऱ्यांच्यासाठीच सरकार आहे. आज जेवढ्या योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी महायुतीने केल्या आहेत तेवढ्या आधी कोणीही दखल घेतली नव्हती. मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येकाला जातीचा अभिमान असावा, पण आता आपल्याला ही विधानसभा
तुळजापूर विधानसभामधल्या लोकांना मला विनंती करायची की आता आपण विकासासाठी कोण माणूस फायदेशीर आहे, बाभळीला पाणी घालायचं का आंब्याच्या झाडाला पाणी घालायचं? कारण आमदार हा एका रात्रीत होत नसतो. जिथं राणादादांचं नवीन पक्षात भाजपमध्ये पहिल्या यादीमध्ये नाव डिक्लेअर होतंय आणि समोरच्या माणसांच्या यादीमधला गोंधळ आणि किती शेवटी नाव डिक्लेअर झालं यावरनं त्या माणसांचं वजन कळून येतंय. आता आपला आमदार झाल्यानंतर आपल्याला कॅबिनेट मिनिस्टर किंवा आपल्याला जे वजन मिळणार आहे, आज राणादादा मोदीजींजवळ गेले तर आपल्याला 900 कोटीची ट्रेन मिळते. हे राजकीय वजन एक कमळाचं बटन दाबून तुळजापूरवाल्यांनी दिलं तर आपला पुढे विकास आहे. आमच्या आमदारकी किंवा आमच्या मंत्रिपदाच्या गाडीसाठी नाही, खूप लाल दिव्याच्या गाड्या डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून बघितल्या. त्याच्या माध्यमातून जो विकास आपल्या भागाचा होणार आहे. जेव्हा विरोधक म्हणतात डॉक्टर साहेबांनी काय काम केलं, मला वाटतं एकच काम डॉक्टर साहेबांचं पुरेसं आहे की उजनी धरणाचं 21 TMC पाणी आपल्या या जिल्ह्यासाठी आरक्षित केलं. आज लातूरला ट्रेनने पाणी जात, पण फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आपली पूर्ण राजकीय ताकद पणाला लावून आणि पूर्ण राजकीय ताकद लावून ते पाणी आपल्याला आरक्षित करून ठेवलं आणि त्यांच्या हयातीत आज राणादादा भाजपचे आमदार झाले. म्हणून त्यांच्या मुलाच्या हातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि मोदी साहेबांच्या कृपेने एवढा मोठा पैसा काय माझ्या इलेक्शनला जेव्हा मोदी साहेब आले होते तेव्हा म्हणाले होते खासदार जर महायुतीचा भाजपच्या विचारांचा दिला तर मी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेऊन उरलेलं 16 TMC पाणी तुम्हाला म्हणजे कोल्हापूर सातारा सांगलीचं वाहून जातं ते वळवून तुम्हाला उस्मानाबादला दिला. आता तो विषय झालाय, पण आपण आपल्या माणसाला राजकीय ताकद दिली तर पुढे आपल्या शेतासाठी 12 महिने पाणी उजनीचं मिळणार आहे किंवा आपले विकास होणार आहे. त्यामुळे आपल्या विकासासाठी आपल्याला राणादादांना मतदान करायचं. अच्छा बघा, अर्चनाताई पाटील या आता नितळी गाव दौरा भेटी करतात आणि जात असताना मी तुम्हाला त्यांची गाडीमध्ये प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले मी तुम्हाला सर्व त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. मी हुकमत मुलानी, नितळी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.